नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. 40 दिवसाची तूर झाल्यानंतर आपल्याला कोणते कामं करायचे ज्यामुळे तुरीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा जबरदस्त फुटवा मिळेल. तूर हिरवीगार होऊन जाईल. ज्यांची तुरीची पिवळी पडण्याची समस्या ती सुद्धा दूर होणार आहे. आणि ज्यांना तुरीमध्ये फुटवा पाहिजे, फळ फांद्या जास्त पाहिजे तर ते सुद्धा सांगणार आहे कसं करायचं. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खाली सबस्क्राईब बटन आहे. नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील. शेतकरी बंधूंनो, तूर ज्यावेळेस 40 दिवसाची होती त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुरीमधला पिवळेपणाची समस्या ज्यांना येते ती सुद्धा दूर होणार आहे. तुरीची वाढ सुद्धा चांगली होईल आणि फुटवा सुद्धा जबरदस्त होईल. आपण स्टेप बाय स्टेप बघूयात की काय काय गोष्टी करायच्या. सुरुवातीला मित्रांनो, तुरीला आपल्याला खत देणं अत्यंत गरजेचं आहे. आता ते खत कशामुळे द्यायचं आहे? सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुरीला नत्र, स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक असेल आणि लोह असेल, ह्या 4 गोष्टीची अत्यंत गरज असते. ह्या 4 गोष्टी जर दिल्या तर तुरीमध्ये पिवळे पडण्याची समस्या असेल, त्यानंतर ज्यांना तुरीचा फुटवा दिसत नाही ते सुद्धा गोष्ट क्लिअर होऊन जाणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की 20-20-0-13 असेल किंवा 12-32-16 असेल, ह्या दोन्हीपैकी कुठल्याही एक खताचा वापर करायचा आहे. 20-20-13 शेतकऱ्यांनी त्या निवड करायची की ज्यांच्या तुरीची एकदम वाढ कमी, त्यामध्ये नत्र योग्य प्रमाणात आणि सल्फर सुद्धा आहे. आणि 20-20-13 एकरी एक बॅग पुरेसे झालं. 12-32-16 सोबत तुम्हाला 5 किलो सल्फर किंवा 10 किलो सल्फर ॲड करणं गरजेचं आहे. आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज भागवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये मायक्रोन्यूट्रन 5 ते 10 किलो हाचा वापर करू शकतात. हा झाला मित्रांनो तुरीला खत देण्याचा उपाय. याच्यामुळे काय होईल, हरित द्रव्याची निर्मिती चांगली होईल आणि आपल्या तुरीमधले जे पिवळे पडण्याची समस्या ती दूर होऊन जाईल आणि फुटवा सुद्धा तुरीला चांगला येईल. ही सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं तुम्हाला मी कारण आणि उपाय सांगितलं आहे. आता मित्रांनो, तूर पिवळं पडण्याचे किंवा तुरीची वाढ खुंटण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण काय की बुरशीजन्य रोग. त्याच्यामध्ये मुळकूज रोग असेल आणि फ्युजन विल्ट आणि फायटोथोरपिया हे जे रोग आहेत बुरशीजन्य रोग, यांच्यामुळे तुरीची वाढ थांबते, तूर पिवळी पडते. तर हे कशामुळे होतं? हे जे मित्रांनो ते हानिकारक बुरशी, तर ह्याने काय होतं, ह्या बुरशीत का मित्रांनो ह्या मुळावर हल्ला करतात, ज्याच्यामुळं तुरीची जी मुळं येतात ते मुळं एकदम सडायला लागतात आणि त्यालाच मुळकूज रोग म्हणतात. आता ह्या आणि झाडाला काय होतं आणि तुरीच्या झाडाला जमिनीतून अन्नद्रव्य आणि पाणी मिळणं बंद होतं. तर ह्या बुरशीजन्य रोगाचा एवढा मित्रांनो दुष्परिणाम आहे. तर याच्यावर नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय फवारणीद्वारे तुम्ही रोको म्हणजे थायप्रोड मिथेल 70% WP याची फवारणी जर घेतली. आता बघा आपली चालू आहे फवारणी. तुम्ही अशी फवारणी जर घेतली तर तुम्हाला सुद्धा तुरीमध्ये जे आहे ते बुरशीजन्य रोगापासून नियंत्रण मिळेल. किंवा तुम्हाला जर खूपच करणं जर तुम्हाला सोपं वाटत असेल, तुम्ही मुळात एकदम अशी ड्रिचिंग केली ह्याची आपली ट्रायकोडर्माची जर ड्रिचिंग केली मुळाद्वारे, तर तुम्हाला तुरीमधील बुरशीजन्य रोगावर सुद्धा नियंत्रण मिळणार आहे. हा झाला मित्रांनो दुसरं कारण आहे, त्याचा उपाय तुम्हाला मी सांगितला आहे. आता मित्रांनो तिसरं कारण काय की तूर पिवळं पडणं असेल किंवा तुरीची जी वाढ थांबते, तर हे कारण एक आहे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव. आपण बघूया ते कशामुळे होतं. तर मित्रांनो होतं काय, मावा, तुडतुळे आणि पांढरी माशी यांचा जर अटॅक जर आपल्या तुरीमध्ये जर झाला, तर ह्या रस शोषणारी किडी काय करतात, ते शेंड्याकडचे जे पान आहेत, हा शेंडा असेल, हे कवळे पान असेल, एकदम असे आकासल्या जातात, असे असे गुंडाळून बसतात हे स्वतःला. आणि ह्यांच्यावर अटॅक झाल्यामुळं नवीन आपल्याला फुटवा कसलाच मिळत नाही तुरीमध्ये आणि तुरीची पूर्णपणे वाढ थांबून जाते. तर मग ह्या रस शोषणाऱ्या किडी जे येतं, ह्याचं जर नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल, तर आपण काय करायचं, फवारणीमध्ये तुम्ही कॉन्फिडर असेल किंवा ॲक्ट्रा असेल किंवा रोगर असेल, ज्यापैकी तुम्हाला जे स्वस्त पडेल कीटकनाशक त्याचा वापर करायचा फवारणीमधून. तर ह्या रस शोषणाऱ्या किडीवर चांगलं नियंत्रण मिळेल आणि तुम्हाला तुरीमध्ये चांगल्या प्रकारची वाढ आणि पिवळेपणाची समस्या दूर होऊन जाईल. हे झालं मित्रांनो तिसरं कारण आणि त्याचा उपाय सुद्धा सांगितला. आता मित्रांनो चौथं महत्त्वाचं कारण की तुरीमध्ये पिवळे पडण्याची समस्या असेल किंवा तुरीची वाढ का थांबते. तर मित्रांनो होतं काय की हे तुरीमध्ये तुम्हाला तण वगैरे दिसत असेल, असं तण हे आता आमच्या इथं कमी प्रमाणामध्ये, जर जास्त प्रमाणामध्ये तण असेल तर मित्रांनो काय होतं, शेतात जर आपल्या तणाचं प्रमाण जर जास्त वाढलं तर तण काय करतं, खत खाऊन घेतं. आता इथं बघा हे असं खत टाकलेले, हे सगळं खत तणच खाऊन घेतं, अन्नद्रव्य असलेलं पाणी सुद्धा शोषून घेतं. तण वेगाने वाढत असल्यामुळे मुख्य तूर आपल्या पिकाला सूर्यप्रकाश आणि पोषण कमी मिळते, त्यामुळे तुरीची वाढ खुंटते. त्यामुळे जास्त तण होऊन देणं नाही गरजेचं आहे. याच्यावर उपाय काय, तण नियंत्रण करण्यासाठी तुमच्याकडं जर सोय असेल खुरपणीची पाळीची ती करा, नाहीतर तुम्ही इमेझोथायपर 10% असेल याची जरी फवारणी घेतली, ही एवढी जरी तूर असेल आणि असं एवढं तण असेल तरी सुद्धा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला तुरीमध्ये इमेझोथायपर 10% असेलचा बसतो आणि तुरीला कुठल्याही प्रकारचा शॉक देत नाही. अशा प्रकारे तण नियंत्रण करा, तर तुम्हाला तुरीमध्ये ज्यांची वाढ थांबली आणि पिवळेपणाची समस्या ती सुद्धा त्यांनी सुद्धा दूर होते. आता पाचवं महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जमिनीची मशागत करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आता बघा तुरीची मशागत करणं अत्यंत गरजेचं आहे. कशामुळे म्हणतोय मी मित्रांनो, की हा जो बेड आहे, आता ह्या बेडचा वरच्या साईडचा बघा थर एकदम असा कडक होऊन बसलेला आहे. मग कडक ज्यावेळेस होतो का त्यावेळेस त्यामध्ये हवा खेळती राहत नाही, ऑक्सिजन चांगलं भेटत नाही तुरीच्या मुळांना आणि परिणामी तुरीची वाढ सुद्धा खुंटते. तर हे एक कारण आहे मित्रांनो तूर पिवळे पडणे किंवा तुरीची वाढ खुंटणं. तर तुम्हाला हलकी एखादी पाळी असेल किंवा खुरपणीने जरी केलं तरी सुद्धा वरचा साईडचा जो थर आहे हा सगळा मोकळा होऊन जातो आणि चांगल्या प्रकारे मुळांचा विकास होतो, त्याला हवा खेळती राहते.
हा फायदा आहे मित्रांनो तुरीमध्ये मशागत करणं. आता 6वं कारण आहे मित्रांनो तुरीमध्ये वाढ थांबण्याचं किंवा तुरीमध्ये पिवळे पडण्याची समस्या जी येते ते कारण मित्रांनो पाणी साचून राहणं. आता हे बघा वरच्या साईडने सगळं पाणी आलंय आणि हे सगळं इथं तुम्हाला दिसते ओलाव इथं येऊन साचतं आपलं. तर मग अशा ठिकाणी काय होतं आपण बेडवर तर लागवड केली त्यामुळे इथं तर काय जास्त प्रॉब्लेम आपल्याला दिसून आला नाही. सगळ्या ठिकाणी तुरीची एक समान वाढ आहे, चांगली तूर आहे. पण पाण्याचा निचरा झाला पाहिजे, तुम्हाला पाणी काढून द्यावं लागलं पाहिजे कारण की तूर हे पीक पाण्याला अत्यंत संवेदनशील आहे. 36चा आकडा तुम्ही म्हणणं गरजेचं आहे कारण की तुरीला जास्त पाणी काय जमत नाही. तर तुम्हाला हे काढून द्यावं लागेल, नाही तर आपल्या मुळांना काय होतं ऑक्सिजन आणि हवा मिळत नाही, परिणामी मुळं सडतात, मग ती मुळकूज रोग येतो, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. मग तुम्हाला ड्रिचिंग वगैरे करा, अशा गोष्टी ज्या आहेत ते करावं लागतात. ह्या गोष्टीची मित्रांनो काळजी घ्या. फार काही गोष्टी तुरीमध्ये करणं गरजेचं नाही. आपण जे नियोजन केले ते तुम्हाला सांगितले. मी आता थोडक्यात तुम्हाला सांगतो की एक वेळेस का होईना तुरीचा तुम्हाला शेंडा खोडणी करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो तुरीचा शेंडा एक वेळेस का होईना खोडणं अत्यंत गरजेचं आहे. ते कशामुळे तुम्हाला मी दाखवतो. आता इथं बघा मित्रांनो हे तुरीचं झाड आहे आणि हे वरच्या साईडला आपण इथं तुरीचं जे आहे ते शेंडा खोडणी केली होती. त्यावेळेसपासून काय झालं, ह्या साईडच्या ह्याला ब्रँचिंग चांगली यायला लागली, ह्याला ब्रँचिंग चांगली झाली, ह्या साईडच्या फांद्यांची वाढ चालू झाली आणि इथून ही फांदी थांबली, त्याच्या बाजूला इथं वाढ चालू झाली. हा फायदा होतो तुरीच्या शेंडा खोडणी. आतापर्यंत आम्ही एकच वेळेस तुरीचा शेंडा खोडणी केलंय तरी सुद्धा जबरदस्त तुरीमध्ये असा फोटो आपल्याला दिसून यायला जात आहे. तुम्हाला इकडे खाली सुद्धा तूर दाखवतो. इकडे बघा ही सुद्धा तूर अशीच आहे. राहिला प्रश्न मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की अंतर खूप जवळ झालं. तर मित्रांनो 4.5 बाय 1.5 फुटावर आपण तुरीची लागवड केलेली आणि याच्यामध्ये आपण टार्गेट धरेल फक्त 10 क्विंटलचं. आणि ज्या ठिकाणी आपण 9 बाय 1 वर लागवड केली जास्त अंतरावर, म्हणजे मधल्या बेडवर आपण तुरीची लागवडच केली नाही, डायरेक्ट हा बेड आणि हा बेडवर तुरीची लागवड केली, तिथं आपण मात्र 13-14 क्विंटलचं टार्गेट धरलेले आणि आपल्याला तिथं मिळून सुद्धा जाईल. त्यामुळे जवळ अंतर असं काही जणांना वाटत असेल तर आपण 2 प्लॉट ठेवलेले. तर बघूयात की कसं होतं काय नाही. दरवर्षी आपण प्रयोग करतच असतो. व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटत असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.